नाशिकमधल्या स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला। त्यांनी हा राजीनामा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची काल भेट घेऊन सादर केला। तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी वैयक्तिक कारणांमुळे आणि स्वेच्छेने पदत्याग करत असल्याचं नमूद केलं आहे। चाकणकर यांची 15 ऑक्टोबर 2024 रोजी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती। नाशिकमधल्या अशोक खरात प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत आहेत। हे प्रकरण उघड झाल्यानंतर रुपाली चाकणकर या खरात यांच्या संपर्कात असल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते। त्यामुळे विविध स्तरातून त्यांच्यावर टीका होत होती आणि राजीनाम्याची मागणी जोर धरत होती। याच प्रकरणात शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एका पीडितेच्या म्हणण्याचा हवाला देत चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते। तसंच राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनीही त्यांच्यावर टीका केली होती।